अध्याय 4 श्लोक 26 बघतोय आपण. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषुजोहति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषुजोहति. काही दुसरे लोक कान इत्यादी इंद्रियांचे श्रोत्र आदी म्हटलंय. श्रोत्र आदी इंद्रियाणी अन्ये, अन्ये म्हणजे काही लोक श्रोत्र इत्यादी कान इत्यादी इंद्रियांचं संयमाग्निषु जुह्वती म्हणजे संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. काही शब्दादीन विषयानन्य म्हणजे अन्य, काही इतर योगी शब्द इत्यादी विषयांचे इंद्रिय रूप अग्नीमध्ये हवन करतात. इंद्रियाग्निषु जुह्वती, जुह्वती जिथे जिथे आले त्याचा अर्थ आहे हवन करणे. 24-25 पासून आपण यज्ञ संकल्पना बघतोय. यज्ञ म्हणजे देणे, त्याग करणे, समर्पण करणे हा अर्थ स्पष्ट होतोय. इथे कान इत्यादी इंद्रिय सांगितलेले आहेत. ही इंद्रिय संयमरूपी अग्नीमध्ये काही लोक अर्पण करतात. इंद्रियांना स्वाधीन ठेवणे हा एक प्रकारचा यज्ञच आहे हे सांगतात आहेत. इंद्रियरूपी अग्नीत विषयरूपी आहुती देणे हा एक यज्ञ. प्रत्येक इंद्रियांचा एक एक विषय आहे. जसं श्रोत्रादी म्हटलंय. श्रोत्रादी म्हणजे श्रोत्र म्हणजे कान, श्रोत्र याचा अर्थ कान, नेत्र, नंतर जिव्हा, नंतर या ठिकाणी त्वचा, हे सगळे जे आहेत इंद्रिय, या इंद्रियांचे एक एक विषय आहेत. जसं कानाचा विषय काय आहे? शब्द. डोळ्यांचा विषय रूप, जिव्हेचा विषय चव, त्वचेचा विषय स्पर्श. म्हणजे ह्या सगळ्या इंद्रियांचे जे जे विषय आहेत त्या विषयांवर, म्हणजेच इंद्रियांच्या द्वारा त्या विषयांवर नियंत्रण ठेवणे, याचा अर्थ संयमाग्निषु जुह्वती, संयमरूपी अग्नीमध्ये हवन करणे होय. म्हणून फक्त श्रोत्रादी म्हटलंय इथे, सगळ्या इंद्रियांचं नाव न देता. आणि खाली शब्दादीन विषय म्हटलाय, म्हणजे पहिला जो शब्द आहे कानाचा जो विषय आहे शब्द, ते म्हणून पुढचा विषय सांगितलेला आहे की हे सगळे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श हे सगळे विषय. म्हणजेच या इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय देणे, पण विषयाधीन होऊन नव्हे तर संयमितपणे प्रमाणात घेऊन बाजूला होणे. विषय घ्यायचेच नाही असं सांगितलेलं नाही आहे, पण संयमात घेऊन संयमितपणे प्रमाणात घेऊन बाजूला व्हावे. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार म्हणून सांगितलेला आहे. उदाहरणार्थ, जिव्हेला पदार्थाची चव आठवली की हवा असतो पदार्थ, कारण आधी केव्हा तरी खाल्लेलं असतं, त्याचं स्मरण असतं, म्हणजे तो पदार्थ आठवतो. आणि मग तो आठवला की तो पदार्थ आपल्याला हवा असतो, पण तो परिमित घेऊन बाजूला होता आलं पाहिजे. डोळ्यांना रूप बघण्याची जर सवय असेल, जे रूप याचा अर्थ जे काही त्या संदर्भात बघण्याची विषय जर असेल, तो तेवढा पुरता घेऊन डोळे आवरता आले पाहिजेत. उत्तम वाचन, उत्तम बघणे याची सवय मात्र लागली पाहिजे. पूर्वी देवकार्य, पितृकार्यात फक्त मिष्टान्न असायचे. हा जणू आहारशास्त्राचा विचार करूनच पाकसिद्धी होत असे त्या काळी. शिवाय उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं समजून अन्नग्रहण परिमित प्रमाणात केल्या जात असे. जसं यज्ञामध्ये आहुती टाकताना अग्नी विझणार नाही याची काळजी घ्यावी लागते, जसा थोडा धूर झाला तर अग्नी विझणार नाही हे बघावं लागतं, तसंच इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाचे भोग लागतात. म्हणून एकदम निराहार पण नको. एकदम निराहार त्या इंद्रियांचा न करता हवे त्यापेक्षा माफक, परिमित ते विषय देऊन इंद्रियरूपी अग्नीमध्ये संयमाने विषयांची आहुती काही लोक देतात, आणि तो श्रोत्रादींचा संयमरूपी यज्ञ होय असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. अन्यथा एक श्लोक आहे, भोगान भोक्ता वयमेव भुक्ताः, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, कालोन यातो वयमेव याताः, कालोन यातो वयमेव याताः, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. भोगांना आम्ही भोगले नाही तर ते आम्हाला भोगतात, आणि मग रोगांचं साम्राज्य शरीरात पसरतं. म्हणून म्हटलंय भोगा
न भुक्ता वयमेव भुक्ताः, आम्हीच जणू काही त्याचे भोग होऊन जातो. म्हणजे रोगांचं साम्राज्य शरीरात पसरतं. तपो न तप्तम, तपाने तपस्या न होता उलट स्वतःच तप्त होतो. कालो न यातो वयमेव याताः, वेळ कुठे जात नाही, उलट आम्ही स्वतःच सरतो, वेळेला सोडतोय जणू. आणि तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः, आणि या सगळ्यांनंतर काय असतं, माझी तृष्णा, इच्छा गेली जर नाही, जीर्ण झाली नाही, तर आपणच जीर्ण होत जातो. म्हणून हा श्लोक सांगितला की अतिभोग माणसाचं कसं अधःपतन करतं. अतिभोगामध्ये स्वशक्ती आणि ऊर्जा दोन्हीही वाया न घालवता ती शक्ती सेव्ह करायला हवी. संयम म्हणजे दडपण नव्हे, संयम म्हणजे मनाला लावलेलं एक वळण आहे. प्रथम शरीराला वळण लावले की मग आपोआपच सगळं सहन होत जातं. ज्ञानाने संयम सिद्ध होतो, त्याचा परिणाम मग आपोआपच कर्मावर होतो आणि उत्तम कर्म करण्याकडे कल वाढत जातो. पुढचा श्लोक किंवा पुढचा यज्ञ पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 27 बघतो आपण. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. सर्वाणि इंद्रिय कर्माणि, दुसरी सर्व इंद्रियांची कर्मे, आणि प्राणकर्माणी, प्राणांची कर्मे, चापरेमध्ये संधी आहे, च अपरे, च म्हणजे आणि, अपरे म्हणजे दुसरे लोक, हे दुसरे सगळे इंद्रियांची कर्म आणि प्राणांची कर्म आत्मसंयम रूपी योगाच्या अग्नीमध्ये, आत्मसंयम योगाग्नौ म्हटलंय, आत्मसंयम रूपी योगाच्या अग्नीमध्ये जो ज्ञानाने प्रदीप्त झालेला आहे, अशा ज्ञानदीपिते, ज्ञानाने ज्ञान प्राप्त झाल्यामुळे प्रदीप्त झालेले आहे अशा अग्नीमध्ये अर्पण करतात. भगवंत यज्ञाचा दुसरा एक प्रकार सांगतात आणखी. इथे काही लोक 10 इंद्रियांच्या क्रियांना समाधीमध्ये हवन करतात. 10 कोणते, तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय समाधीमध्ये यांच्या क्रिया थांबतात. इंद्रिये शांत होतात, निश्चल होतात. मागच्या श्लोकात सांगितलं संयमित प्रमाणात त्या त्या विषयांचं इंद्रियांनी उपभोग घेणे, याचा अर्थ परिमित प्रमाणात सगळं घेणं. इथे सांगितलेलं आहे या सगळ्या क्रिया ते थांबवतात काही लोक, काही योगी. या सर्वांचं हवन म्हणजे आत्मसंयमरूपी योगाच्या अग्नीमध्ये ते करतात. यज्ञाचं आणखी एक स्वरूप सांगितलं इथे, हा समाधी यज्ञ होय. जसं तुपानी अग्निज्वाला प्रज्वलित होतात, तसे विवेकरूपी ज्ञानरूपी तूप या आत्मसंयमरूपी अग्नीमध्ये आहुती दिली की योग्य अयोग, कार्य काय अकार्य काय हे ज्ञानाने कळत जातं. म्हणजे योग्य काय अयोग्य काय, कार्य काय अकार्य काय हे ज्ञानामुळे कळत जातं. ज्ञानदीपिते म्हटलंय, ज्ञानाने प्रदीप्त झालेला असा हा, अशा अर्थाने हा आत्मसंयम योगाग्नी म्हणजे समाधी अवस्था. निद्रा आणि समाधी दिसताना कसं दिसतं, समान भासतं, पण समाधीमध्ये प्राणांचीही क्रिया थांबते. निद्रेमध्ये प्राणांची क्रिया चालू असते. निद्रेमध्ये शरीराशी संबंध असतो, पण स्थूल संबंध सुटतो. गाढ निद्रेमध्ये कुठे आहे, कशा अवस्थेत आहे, काही फरक पडत नाही. झोपल्यानंतर निद्रेत बेहोशी असते, पण प्राणक्रिया चालू असते. समाधीमध्ये मात्र सुपर कॉन्शियसनेस ज्याला म्हणता येईल तो असतो. समाधीमध्ये प्राणाला रोखण्याचे 2 प्रकार आहेत. एक कुंभक, प्राणवायू अपानवायू दोन्हीची गती रोधणे म्हणजे कुंभक. प्राणाची गती काही तासापासून कित्येक दिवसपर्यंत थांबवता येते. यासाठी ज्या योगाचा अभ्यास करणार आहेत त्यांना जास्त अधिक माहिती असेल. मी पुस्तकाच्या आधारे फक्त सांगते, याचा अनुभव काहीही नाही. फक्त त्याला कशाला काय म्हणतात हे आपल्याला थोडंसं माहिती असावी म्हणून हा विषय आपण घेतोय. कुंभक. दुसरा प्रकार सांगितलेला आहे, मनाला एकाग्र केले जाते. संपूर्ण एकाग्र झाल्यानंतर मग प्राणांची गती आपोआप थांबते. सच्चित आनंदाचं ज्ञान तेवढं जागृत राहतं असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे
ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नो जुह्वती. म्हणजे ज्ञानाने प्रकाशित आत्मतत्वच तेवढं दिसू लागतं. ज्ञानी व्यक्ती आपल्या ऊर्जेला चार्ज करण्याचा जणू प्लग जो आहे तो परमात्म्याशी जोडतो. आपण मात्र सामान्य आपल्या शक्तीचा प्लग फक्त संसाराशी जोडत जातो. त्यामुळे आपली शक्ती कमी कमी होत जाते. पण ज्ञानी व्यक्ती आपल्या ऊर्जेला चार्ज करण्यासाठी जणू काही परमात्म्याशी जोडलेला असतो आणि त्या ज्ञानाने प्रकाशित आत्मतत्व त्याला दिसू लागते आणि या आत्मतत्वाद्वारेच तो पुन्हा परमात्मत्वाचा प्रकाश त्याच्यापर्यंत येऊन पोचतो. जणू पुढच्या अध्यायात 5व्या अध्यायात हे सगळं येणार आहे आपल्याला. एकनाथ महाराज म्हणतात, समता वर्तावी अहंता खंडावी तेणेची पदवी मोक्ष मार्ग. परमात्म तत्वापर्यंत पोचायचं असेल तर समतेने वागावं. आपले व्यक्तिगत जीवनसुद्धा समग्रतेचा विचार करून त्या पायावर उभे करावं. पुढच्या श्लोकात आणखी यज्ञाचे प्रकार सांगितले, ते श्लोक पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 28 बघतो आपण. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. पहिल्या ओळीत तथा परे जो दिलाय तिथे तथा अपरे, अपरे म्हणजे काही लोक, दुसरे काही योगी. द्रव्ययज्ञास तपोयज्ञा आणि योगयज्ञाः. द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात, काही योगयज्ञ, दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च, काही कितीतरी जण ज्याला आपण म्हणू ते स्वाध्याय म्हणजे ज्ञानयज्ञ करणार, स्वाध्यायरूप असा ज्ञानयज्ञ करणारे असतात. यतयः संशितव्रताः म्हटलेलं आहे. म्हणजे अत्यंत कडक असं व्रत पाळणारे हे यज्ञशील. यतयः म्हणजे यज्ञशील असे हे सगळे पुरुष. संशितव्रताचा अर्थ कडक व्रत पाळणारे यज्ञशील असे पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. यतयः संशितव्रताः या शेवटचा शब्दाचा अर्थ आपापल्या यज्ञाच्या अनुष्ठानामध्ये हे अत्यंत प्रयत्नशील असतात. जराही न थांबता सतत प्रयत्नांनी ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि संशितव्रतः म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे भोगबुद्धीचा संग्रह न करणे, हे 5 यम आहेत आणि ज्यांना महाव्रत म्हटल्या गेलेलं आहे. आणि या महाव्रताची फार प्रशंसा, महात्म्य वर्णन योगदर्शनमध्ये केलेलं आहे. या व्रताचं जे मनापासून प्रयत्नपूर्वक पालन करतात त्या साधकांना संशितव्रताः असं म्हटलेलं आहे. या श्लोकात असलेल्या 4 यज्ञांमध्ये जे जे पालनीय व्रत म्हणजे त्या यज्ञात जे जे आवश्यक आहे, पालनीय व्रत म्हणजे जे जे आवश्यक आहे ते सगळे नियम हा दृढ राहून त्याचे पालन करणारे असे हे योगी असतात. म्हणजे द्रव्ययज्ञ असेल तर किंवा तपयज्ञ असेल तर, योगयज्ञ असेल तर, स्वाध्याय ज्ञान या सगळ्यामध्ये त्यासाठी लागणारे जे जे काही नियम असतील त्याच्यामध्ये दृढ राहून त्याचं पालन करणारे असे हे. म्हणून यांना काय म्हटलंय, यतयः संशितव्रताः. यात जे यज्ञ प्रकार सांगितलेत ते काय आहेत, मनोमल दूर व्हावा म्हणून. पहिला सांगितलंय द्रव्ययज्ञ. मनुष्य आपल्या श्रमाने, बुद्धिमत्तेने, कौशल्याने संपत्ती मिळवतो, आवश्यकतेपोटी तिचा संग्रहही करतो. पण त्या मिळवलेल्या संपत्तीवर केवळ माझाच किंवा माझ्या कुटुंबाचाच अधिकार, आम्हीच तो भोगू हा विचार असेल तर ते पापमय होय. मिळालेल्या द्रव्याला केवळ आपले न मानता आपल्यापुरतं ठेवून, आपल्या हिताचं ठेवून मग निस्वार्थ भावनांनी सेवेमध्ये लावल्याने ते जे दान असतं त्याला द्रव्ययज्ञ म्हटलं आहे. सेवेमध्ये लावल्याने हा द्रव्ययज्ञ सिद्ध होतो. म्हणजे संसाराच्या हितासाठी हा करणे म्हणजे हा द्रव्ययज्ञ झाला. हे द्रव्यदान हे प्रत्येकाचा धर्म असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. मग सांगितलंय तपोयज्ञ. आपल्या कर्मामध्ये येणाऱ्या अडचणींना प्रसन्नतेने सहन करणं. 16, 17 आणि 18 अध्यायात हा विषय आणखीन विस्ताराने येणार आहेच. आपल्या कर्तव्य पालनामध्ये, स्वधर्म पालनामध्ये ज्या ज्या काही प्रतिकूलता येतील किंवा अडचणी येतील
त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणे म्हणजे तपोयज्ञ होय. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कर्तव्यापासून थोडेही विचलित होऊ नये. अर्जुनाला सांगण्याचा उद्देश या सगळ्या दृष्टीने पण आहे की प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कर्तव्यापासून थोडेही विचलित होऊ नये. अडचणी येतात, पण ध्येय हवे. सगळ्यांना त्रास नको, संघर्ष नको असतो. सगळं सुलभ हवं असतं, कम्फर्ट हवं असतं. त्यामुळे संघर्षाशी लढण्याची सवय राहत नाही. मनाची, शरीराची ताकद राहत नाही. नेहमी तयार असलं पाहिजे हे सांगायचं यत्न. केव्हा कशी वेळ येईल याचा नेम नसतो. आलेल्या विपरीत परिस्थितीत सुद्धा धैर्याने सामोरं जाणं म्हणजेच कष्ट सहन करण्याची तयारी. ही फार मोठी तपश्चर्या असते आणि ती शीघ्र सिद्धी देणारीही असते. यालाच त्यांनी तपोयज्ञ असं म्हटलं आहे. आणि असे करणारे बरेच असतात, बरेच महापुरुष आणि इतरही आपण बघितलेले आहे बरेचदा. क्रांतिकारक वगैरे असो, हे सुद्धा होतेच सगळे. कितीतरी नावं आहेत त्या क्रांतिकारकांची अशी. हा जणू काही त्यांचा तपोयज्ञच आहे. कष्ट सहन करून मुख्य ध्येयापर्यंत पोचणे. आणि संसारातही असे कितीतरी लोक असतातच, पण ध्येय त्यांचं उत्तमच असतं असं नव्हे. इथे ध्येयसुद्धा उत्तम असलं पाहिजे. आणि मग संघर्षाशी, अडचणीशी, प्रतिकूल परिस्थितीशी लढत हे सगळं साध्य करणं, सहन करत हे सगळं साध्य करणं, त्याला त्यांनी तपोयज्ञ असं म्हटलं आहे. तिसरं म्हटलं आहे योगयज्ञ. अंतःकरणाच्या समतेला योग असं म्हटलं जातं. यश, अपयश, कीर्ती, अपकीर्ती, फलाची प्राप्ती मिळो किंवा अप्राप्ती, निंदा, स्तुती, कशाही परिस्थितीमध्ये शांत, स्थिर, सम राहणे. अंतःकरणामध्ये चलबिचल, हर्ष, शोक, राग, प्रेम हे विकार न होणे, याला योगयज्ञ म्हटलेलं आहे. आणि चौथा सांगितलेला आहे स्वाध्याय ज्ञानयज्ञ. योगयज्ञाबद्दल 6व्या अध्यायात येणार आहे आपल्याला थोडंसं. स्वाध्याय यज्ञ चौथा, वर सांगितलेल्या सगळ्या यज्ञापेक्षा मोठा यज्ञ हा स्वतःच्या उन्नतीसाठी केलेले अध्ययन म्हणजे स्वाध्याय यज्ञ, स्व अध्याय. त्यातून परिश्रम घेऊन अभ्यास वाढवून ज्ञान वाढवणे. नुसतं ज्ञान वाढवणे नव्हे, तर घासून पुसून लखलखित करणे. ते करून मग इतरांपर्यंत पोचवणे. वाचन, मनन, चिंतनाने ज्ञानाच्या कक्षा विकसित करायला हव्या. आपण तरुणी जनतारी ही ज्ञानाची अगाध थोरी असं म्हणतात, ते काही खोटं नाही. गीतेचा अभ्यास एक ज्ञानयज्ञच आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलंच आहे की गीतेच्या भावामध्ये खोलवर जाऊन नीट समजून घेण्याचा प्रयत्न करणे हा एक स्वाध्यायरूपी यज्ञच आहे. थोडक्यात स्वला जाणणे, अधिक जाणणे ही जी आहे ती सात्विकता आहे. तेव्हाच आनंद प्राप्त होतो. ज्ञानेश्वरांसारखे महात्मा सुद्धा म्हणतात की भाष्यकारा ते वाट पुसतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. तसे म्हणण्यामध्ये स्वतःकडे कमीपणा घेण्यात त्यांना काही वाटत नाही. कारण ज्ञान मिळवताना अनेक गोष्टींना, अनेक लोकांना विचारावं लागतं, अनेक ग्रंथांचं तो सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात, वाचाव्या लागतात, चिंतन मनन करावं लागतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की भाष्यकारा ते वाट पुसतू. स्वतःकडे कमीपणा घेण्यात त्यांना काहीही वाटत नाही, कारण अहंकार नाही त्यांच्याकडे. हा सगळा स्वाध्याय यज्ञच होय. स्वतः अध्ययन करून दुसऱ्यांपर्यंत पोचवणे उत्तम आहे. ते कुठलंही ज्ञान पोचवणे नव्हे, तर जे उत्तम ज्ञान आहे, स्वतःला सर्वांना कल्याणाकडे नेणार आहे असं ज्ञान पोचवणे, स्वतः ज्ञानाच्या कक्षा वाढवून इतरांपर्यंत पोचवणे, त्याला त्यांनी स्वाध्याय यज्ञ म्हटलेलं आहे. यती हे खडतर सगळे व्रत आचरून, यतयः जे म्हटलं आहे, यती शब्दाची अनेक वचन आहे. यतयः श्लोकात आलेला, हे सगळे खडतर व्रते आचरून यज्ञ करतात. पुढे आता आणखीन अन्य लोक काय करतात तो पुढचा श्लोक आहे, तो पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 29 बघतोय. 30 पण इथेच बघणार आहे आपण. आधी 29 बघू. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गती वृद्ध्वा प्राणायाम परायणाः. तथा परे, तथा अपरे म्हणजे दुसरे अन्य काही योगीजन अपाने प्राणम जुह्वती, अपान वायूमध्ये प्राणवायूचे
हवन करतात. जिव्हतीचा अर्थ आहे हवन करतात. आणि प्राणे अपानम जिव्हती, प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. अपानवायूत प्राणवायूचे आणि प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. हा 29चा अर्थ आहे. आणि 30 श्लोक बघू. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जिह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे म्हणजे काही, नियताहाराः नियमित आहार घेणारे, प्राणान् प्राणेषु जिह्वति प्राण अपानाची गती थांबवून काय करतात, ते प्राणायामाविषयी तत्पर असणारे असे हे प्राणान् प्राणेषु प्राण अपानाची गती थांबवून प्राणांचेच प्राणामध्ये हवन करतात. आणि सर्वे अपि एते हे सगळे साधक यज्ञक्षपित कल्मषाः यज्ञाच्या द्वारा पापाचा नाश करणारे, यज्ञ जाणणारे असे असतात. यज्ञविदः म्हणजे यज्ञ जाणणारे सुद्धा आहेत. या श्लोकांवरचं विशेष स्पष्टीकरण साधक संजीवनी पुस्तकामध्ये पान नंबर 296 ते 297 मध्ये दिलेले आहे. साधक संजीवनी हे पुस्तक गीतेच्या दृष्टीने अतिशय माहितीपूर्ण आहे. काही श्लोकांवर 296 ते 297 मध्ये दिले आहेत. अभ्यासू ज्या असतील त्यांनी ते वाचून अधिक माहिती घेऊ शकतात. किंवा योगाभ्यास करणाऱ्या ज्या आहेत त्यांनाही अधिक उत्तम रीतीने त्या सांगू शकतील किंवा त्यांना माहिती असेल. मी मुद्दाम या 2 श्लोकांचं स्पष्टीकरण जास्तीचे देण्याचं टाळत आहे, पण तरी थोडं देणार आहे, ज्यांची इथे मला आवश्यकता वाटली नाही म्हणून, पण बाकी थोडक्यात देते. 24व्या श्लोकापासून ते 30 श्लोकांपर्यंत एकूण 12 प्रकारचे यज्ञ आपण बघितलेत. निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म करण्याचं नाव यज्ञ आहे. काय तर निष्काम भावनेने निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म जे आहेत ते करण्याचं नाव त्याला यज्ञ म्हटलं आहे. यज्ञामुळे सर्वच कर्म अकर्म होतात, म्हणजे करून न केल्यासारखे. करून न केल्यासारखे म्हणजेच अहंकाररहित कर्तृत्वाचा अभाव असल्यामुळे ते सगळे कसे असतात, बंधनकारक होत नाही, म्हणजेच कर्माचं बंधन लागत नाही हे सांगितलं विशेष. या सगळ्या यज्ञांचं महत्त्व सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या संपूर्ण क्रिया या यज्ञरूप व्हाव्यात, तेव्हा जीवन सफल होईल. पुढील श्लोकामध्ये यज्ञामुळे होणारे लाभ आणि न करण्याने होणाऱ्या हानीचं वर्णन करीत आहेत. 29व्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की अपानवायूत प्राणाचे आणि प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन म्हणजे काय ते बघूया. योगाभ्यास ज्यांचा आहे ते अधिक छान समजले असतील की प्राणाचं स्थान कुठे आहे, हृदय आहे. मुख आणि नाकाच्या वाटे जो वायू बाहेर जातो त्याला प्राण म्हणतात. श्वासाला बाहेर टाकतेवेळी वायूची गती वरच्या दिशेने असून म्हणजेच मुख आणि नाकावाटे बाहेर पडतो. आणि दुसरं म्हटलंय अपान. अपान कसा असतो, खाली गुदाच्या ठिकाणी याचं स्थान आहे. आणि श्वास घेतेवेळी वायूची गती खालच्या बाजूने, म्हणून श्वास आत घेण्याचं काम कोण करतं, अपानाचं आहे. श्वासोच्छ्वास जो चालतो त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजेच प्राणायाम होय. याचे 3 प्रकार आहेत प्राणायामाचे, पूरक, कुंभक आणि रेचक. अपानामध्ये प्राणांचं हवन करणे त्याला पूरक म्हणतात. अपान वायूत प्राणाचं हवन त्याला पूरक म्हणतात. आणि प्राणामध्ये अपान वायूचं हवन, अपाने प्राणम जिह्वती म्हटलंय ते, त्याला रेचक म्हणतात. प्राणे अपानम जिह्वती. प्राणापान गती रुद्ध्वा म्हणजेच प्राण आणि अपान या वायूची म्हणजे गती रोधून ज्याला म्हणता येईल प्राणांचे, त्याला कुंभक असं म्हणतात. प्राण आणि अपानाची गती थांबवणे त्याला कुंभक म्हणतात. पूरक, कुंभक आणि रेचक हे 3 प्रकार आहे की श्वासोच्छ्वासावर ज्यांचं नियंत्रण प्रस्थापित करणं असतं त्याला प्राणायाम, त्याचे हे 3 प्रकार आपण बघितले.
प्राणान प्राणेषु जुह्वति. प्राणायाम परायणाः. प्राणायाम परायण जे असतात ते प्राणांचे प्राणात हवन होणे म्हणजेच दोन्ही गती थांबवून प्राण स्थिर करणे याला म्हटलेलं आहे त्यांनी. असे हे प्राणायाम परायणाः असे असतात. हे सगळे कसे असतात? नियत आहार असणारे, म्हणजे नियत आहार असणारा साधकच हे करू शकतो. अकंठ पोट भरून जेवणाऱ्याला प्राणायाम साधत नाही हे सांगायचं आहे. अपरे नियताहाराः जे 30व्या श्लोकात म्हटलं सुरुवातीलाच ते. अधिक भोजन किंवा कमी भोजन किंवा बिलकुलच भोजन न करणारा हे करू शकत नाही. म्हणजे सगळं कसं हवं? युक्त हवं, योग्य प्रमाणात हवं. युक्त आहार पुढे 6व्या अध्यायात हे सगळं येणार आहे आपल्याला. पूर्वी योगींनी केवळ शरीराचेच नाही तर मन आत्मा यांच्या स्वास्थ्यावरही भर दिला आहे. म्हणजेच काय तर आपलं आंतरजीवन सुसंवादी केलं. आधीच्या श्लोकांचे 2 नीट अर्थ कळले नाही कळले तरी चालेल, पण आधी हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे आंतरजीवन असतं हे सुसंवादी केलं तर मग बाह्य जीवनही सुसंवादी होईल आणि सुंदर बनू शकतं. आजचं बाह्य जीवन कमालीचं खरं गोंधळाचं कोलाहलाचं आपल्याला बघायला मिळतं. बाहेरचं जीवन किंवा ना जीवनातील सारेच क्षेत्र मानसिक कोलाहलाची निदर्शक झाली आहेत. आणि म्हणून योगशास्त्र अंतर्मुख व्हायला सांगतं. हा योगाचा अभ्यास समतोल जीवन कसं असावं हे शिकवतं. विकार आणि विचारांची लयबद्धता म्हणजे योग. याद्वारे सुद्धा विश्वासी जोडल्या जाणं महत्त्वाचं असतं. आणि यातून हेच सांगायचं आहे की संपूर्ण क्रिया कशा व्हायला पाहिजे? यज्ञरूप व्हाव्यात. त्यानेच मग जीवन कृतार्थ होतो. आपल्या आतमध्ये सुद्धा हा एक यज्ञच चालू आहे. सगळं प्राणायामाचा किंवा श्वास घेणे सोडणे ह्या सगळ्या क्रिया किती सहजरीतीने होत असतात. कुठेही त्यामध्ये अडथळा आला तर मग सगळा बदल होतो, पण नाही तर एरवी सगळं कसं सुरळीत चालू असतं. त्याचप्रमाणे योग्य प्रकारे जर आपल्याही जीवनामध्ये यज्ञरूप करत आपण आपलं जीवन केलं तर जीवन कृतार्थ होऊ शकतं. हे जणू सांगायचं आहे. पुढच्या श्लोकात काय आहे ते बघूया.